नमस्कार मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला पनीर मोमोज कसे बनवायचे ते सांगणार आहे। येथे मी अर्धा किलो पनीर घेतलेले आहे, गाजर घेतलेले आहेत, शिमला मिरची घेतली आहे, आपली हिरवी मिरची घेतलेली आहे। ह्या रेसिपीसाठी लसूण हा बारीक करून घ्यायचा नाही, एकदम छोटा छोटा मी कापून घेतलेला आहे। मैत्रिणींनो, ही रेसिपी करून पहाच, खूप छान होतात घरी मोमोज, बाहेरच्या पेक्षा छान एकदम लागतात। तरी करून बघा। मी हे स्टीमचे केले होते, एकदम छान झाले होते। तुम्हीही करून बघा आणि माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा, आणि करून पहा तुम्ही हे रेसिपी। अशा प्रकारे हे सर्व लाल होऊ द्यायचे, एकदम लाल होईपर्यंत, क्रिस्पी होईपर्यंत, लाल होईपर्यंत ते फ्राय करून घ्यायचे। मी इथे खूप थोडं तेल घेतलेलं आहे, जर लागलं तर नंतर आपण घेऊया। त्याच्यामध्ये मी नंतर बारीक चिरलेली शिमला मिरची मी घेतली आहे, एक वाटी शिमला मिरची झाली माझी, ती छोटी चिरून घेऊन त्याच्यानंतर मी ही थोडी फ्राय करून घेतलेली आहे, थोडीशी फ्राय तेलात करून घेतलेली आहे। मला थोडंसं तेल कमीच वाटतं आहे, मी थोडं तेल नंतर ऍड करणारच आहे। सध्या माझ्या मुलीला आणि माझ्या मुलाला मोमोज फार आवडतात, म्हणून मी हे घरी ट्राय करून पाहिलं, एकदम छान झालेलं आहे मोमोज। तुम्हीही करून पहा। थोडीशी मिरची मी फ्राय करूनच घेतली आहे, तेल मी आता टाकते कारण कमी पडलेले आहे तेल, त्याच्यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे। आणि थोडंसं तेलातच मी कमी आचेवरच हे सर्व हलवून घ्यायचं आहे, एकदम फुल गॅस करायचा नाही, कमी ह्याच्यावरच फ्राय करून घ्यायचं। त्याच्यानंतर मी इथे गाजर घेतलं आहे, चिरलेलं गाजर, जे ते पण एक बाउल झालेलं आहे, काचेचं बाउल झालं होतं, साधारण एक वाटी बारीक चिरून झालेलं आहे, ते पण मी यात टाकलेलं आहे। तेही तेलात थोडंसं हलवून घ्यायचं, अशा प्रकारे सारखं हलवून घ्यायचं, म्हणजे ते असं मऊ होईपर्यंत आपल्याला ते फ्राय करून घ्यायचं। त्यानंतर मी तो किसलेला जो कोबी होता ठेवलेला, तो मी त्यात टाकलेला आहे, तोही 1-1.5 वाटी कोबी खिसून झाला होता। पाहताना मोमोज मधलं जे भाज्यांचा, आपण चिरलेल्या भाज्यांचं सारंग आहे, ते एकदम छान दिसते पण छान, आणि त्याला वाफेने ते एकदम शिजायला लागले, वाफेवरच एकदम छान झालेलं आहे, पाहताना पण किती छान वाटायला लागलेले। त्याच्यात मी आता मीठ ऍड केलेलं आहे, तुम्हाला चवीप्रमाणे मीठ टाका, तरी 1 चमचा मी 1-1.5 चमचा मीठ टाकलेलं आहे, आपण पोह्याचा चमचा मी वापरलेला आहे। त्याच्यात आता मी पनीर जो खिसलेला होता, बारीक खिसलेला होता, तो मी टाकते आहे। पनीर पण 1.5-2 वाट्या पनीर झालता खिसून, तो टाकलेला आहे। आता तेही पूर्ण मिश्रण एकजीव करून हलवून घ्यायचं आहे, हे सगळ्या भाज्या आणि पनीर मिक्स व्हावं। त्याच्यानंतर मी आता ते पॅनमधून काढून घेतलेलं आहे शिजल्यानंतर। आता पॅनमध्ये मी बटर टाकलेलं आहे, बटर 1 चमचा टाकलेला असेल बटर मी, ते बटर नंतर मी आपली हिरवी मिरची, मी 8-9 मिरच्या घेतल्या होत्या, त्या बारीक चिरून त्यात फ्राय करून घेतल्या। येथे मी मोमोजचे डो तयार करून त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेतलेले आहेत। त्यासाठी मी 2 वाट्या मैदा घेतला, 2-3 चमचे तेल घेतलं, पाणी घेतलं आणि मीठ घेतलेलं आहे।
अशा प्रकारे वेगवेगळ्या साईज मध्ये मी मोमोज तयार करून त्यात ते सारण घालून मोमोज तयार केले आहेत आणि मी खाली कढईत पाणी ठेवून ते वाफलून घेतलेले आहेत. नंतर एका कढईत मी चटणी तयार करण्यासाठी 2-4 टोमॅटो, लसूणच्या पाकळ्या, बेडगी मिरची शिजवून घेऊन मिक्सर मधून बारीक केलेली आहे. धन्यवाद.